नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. मी तुम्हाला गेल्या व्लॉगमध्ये बोलली होती ना पास्ताच्या की मी व्हाईट पास्ता बनवेल, चीज व्हाईट पास्ता. तर इथे मी सामग्री घेतलेली आहे. बटर घेतलेलं आहे, इथे काळी मिरची पावडर आहे, इथे 2 चम्मच मैदा आहे, इथे चिली फ्लेक्स आहे, इथे थोडंसं चीज आहे आणि इथे दूध आहे. मी बटर टाकलेलं आहे 2 चम्मच, पण ते आहे ना जास्त टोप गरम झाल्यामुळे धूर झाला म्हणून मी गॅस बंद केलेला आहे, नाही तर ते येल्लो होऊन रेड येल्लो होऊन जाईल म्हणून जळते ते, म्हणून मी बंद केला आणि ते हलवून घेतलं. लगेचच त्याच्यामध्ये मी 2 चम्मच मैदा ॲप्लाय केलेला आहे. अप्लाय केल्यावरती लगेचच हलवा ते, नाहीतर ते गाठी बनतील त्याच्या. पटापट म्हणजे मिक्स करत राहावा, सारखं मिक्स करत राहावा. मिक्स झाल्यानंतर त्या गाठी तोडता येत नाही जर झाल्या ना, आणि चम्मचनी तर करूच नका. चम्मचनी त्या गाठी तयार म्हणजे ते मस्त असं हलवायला नाही येत. ह्याने ते रोलर आहे ना त्यानेच करा, त्याने मस्त हलवायला येतं. लगेच मी थोडंसं दूध टाकलेलं आहे आणि आधी थोडं टाका आणि मग नंतर सगळं अप्लाय करा. त्याने काय होतं व्यवस्थित त्याला हे होऊन क्रीमिशपणा येतो. 2-3 मिनटं हलवत राहा कंटिन्यू जाडसर होईपर्यंत. 2-3 मिनटं कंटिन्यू हलवत राहा. मग ते खाली चिटकणार नाही, नाही तर ते मैदा असतो ना तो खाली चिटकतो. ते बघा झालं, असं क्रीमिश झालेलं आहे बघा. तर त्याच्यामध्ये आपण चिली फ्लेक्स टाकणार आहे. 2 चम्मच मी टाकलेलं आहे 1 चम्मच आणि थोडंसं चिली फ्लेक्स टाकलेलं आहे. हे नंतर परत आपण सगळं झाल्यावरती जेव्हा आपण प्लेटमध्ये काढू ना तेव्हा वरून परत टाकणार आहे, म्हणून मी आता कमी टाकलेलं आहे. हे काली मिरची पावडर थोडीशी टाकलेली आहे, जास्त टाकू नका, थोडीशीच टाका. हे क्रीम बघा किती छान झालेली आहे, एकदम जाड तयार झालेली आहे. असंच जाडपणा येईपर्यंत त्याला असं हलवत राहा आणि शक्यतो स्लो गॅसवरच करा, फास्ट गॅसवरती करू नका, नाहीतर ते सगळं काळं होतं. एकदा मी केलेलं फास्ट गॅसवरती, माझी वाट पूर्ण पास्ताची वाट लागली होती. ह्याच्यात मी लगेच चीज टाकलेलं आहे. चीज पण मेल्ट होईपर्यंत त्याला ढवळत राहा. कंटिन्यू हात चालवायलाच लागतो, ते खाली चिटकतं नाहीतर. आणि चमच्यापेक्षा ह्याने बेटर पडतं हलवायला, मिक्स करायला. मस्त पूर्ण सगळीकडे लागतो ना तो. चमच्याने कसं ते आवाज पण येत राहतो आणि मिक्स पण होत नाही. ह्याने मस्त एकदम, आणि चमच्याला कसं दुनियाभरचं लागतं, हा चिटकून राहतं ते, हे क्रीम ह्याला चिटकून नाही राहत जास्त. असं जाडसर येईपर्यंत बघू शकता छान झालेलं आहे आपलं क्रीमिश एकदम. मग लगेच मी त्याच्यामध्ये पास्ता टाकलेला आहे. पास्ता टाकून हलवा 2-3 मिनटं आणि स्पीड केलेलं आहे थोडंसं, आणि नंतर हे असं तयार होईल. स्लो गॅसवरच करा, शक्यतो फास्ट गॅस करूच नका, कारण हे दूध बीध आहे सगळं ना, मग हे थोडंसं स्लो गॅसवरच पाहिजे, कच्चापणा नको लागायला म्हणून. आणि ह्याच्यात मी मीठ घातलं नाही आहे, कारण की आपल्या बटरमध्ये पण मीठ असतं आणि आपल्या चीजमध्ये पण मीठ असतं, ते दोन्ही पदार्थ खारट असतात. मग तुम्ही ते तुमची मर्जी, तुम्हाला टाकायचं असेल तर टाका, पण नका टाकू शक्यतो. एकदा खाऊन बघा, थोडंसं चाखून बघा आणि मगच मीठ टाका. झाला व्हाईट पास्ता रेसिपी. मग इथे मी गार्निश ठेवलं नाही सगळं, त्याच्यावरून मी चिली फ्लेक्स अप्लाय केलेलं आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.